नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज दुपारी 12:30 वाजता रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या गाडीखाली येऊन एका 12 वर्षीय मुलाचा अपघात झाला। दुपारनंतर त्याची प्रकृती बऱ्यापैकी चांगली होती, पण संध्याकाळी त्याची प्राणज्योत ही मावळलेली आहे आणि या सर्व विरोधामध्ये आज राजकीय पक्ष एकवटले आहेत। नक्की त्यांचं काय म्हणणं ते जाणून घेऊया। काय सांगाल, जी दुपारी जी घटना घडली होती त्या बालकाचा आता दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हॉस्पिटलच्या पाठीमागे असा माहोल माजलेला आहे। त्याचे कुटुंबीय नको नको ते आरोप करतात। मनसेने सुरुवातीपासून आता साथ दिली, शेवटपर्यंत तुम्ही आहात। काय संपूर्ण घटनाक्रम झाला जरा सविस्तरपणे सांगा बघा। घटना तुम्ही बघत असा दुपारी 12 वाजता त्याचा ॲक्सिडेंट झालं। ॲक्सिडेंट झाल्यानंतर या ठिकाणी आशिष हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं। त्याच्या जो कमरेकडचा जो भाग आहे पोटापर्यंतचा हा टोटल आतल्या हाताने त्याची ब्लिडिंग झालेली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर इंजुरी झाल्यामुळे ते इंटरनल ब्लिडिंग झालं। इंटरनल ब्लिडिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी CT स्कॅन वगैरे सगळे रिपोर्ट काढल्यानंतर फार अतिशय वाईट परिस्थिती होती। तर आमचं असं म्हणणं आहे की हे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे जे RMC प्लांट आहेत हे बेकायदेशीर प्लांट आहेत। या ठिकाणी बेकायदेशीर या वाहनं येतात जातात। या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक साहेब, मंत्री साहेब यांनी या ठिकाणी लेटर देऊन सुद्धा जर बंद होत नसेल, या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका ट्रॅफिक डिव्हिजन हे त्याच्यामध्ये दोषी आहेत, लक्षात घ्या। त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आम्ही उद्याच्या उद्या सगळे RMC प्लॅन बंद नाही झाल्या, सर्व पक्ष याच्यामध्ये जातीपातीचा कुठल्या पक्षाचा भेदभाव नाही, आम्ही सर्व पक्ष मिळून या ठिकाणी सर्व RMC प्लांट आहे त्या ठिकाणी टाळा लावणार हे तुमच्या मध्ये सांगतो। कारण मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, ट्रॅफिक डिव्हिजन असेल, त्याचे ट्रॅफिक डिव्हिजनचे इंगोले असतील आणि शर्मा साहेब असतील, आयुक्त साहेब ह्यांनी त्याच्यावर इनिशिएटिव्ह घेतला असताना कारवाई केली असती तर हे प्रकरण झालं नसतं, लक्षात घ्या। त्यामुळे दिवसांदिवस लोकांची या ठिकाणी रोगराई वाढत आहे, गरोदर महिला त्रस्त आहेत, स्थानिक लोक चालत जाऊ शकत अशी परिस्थिती असताना सुद्धा जर याच्यावर कारवाई होत नसेल तर मला वाटतं ही शोकांतिक आहे। म्हणजे मीरा भाईंदरचे आमदार एक पत्र देऊन जर कारवाई होत नसेल तर मला वाटतं हे आयुक्त आणि हे ट्रॅफिक डिव्हिजनचे सागर इंगोले यांच्यावर कडक कारवाईला पाहिजे, आमची मागणी आहे। तुम्ही दुपारी आरोप केला होता की वाहतूक विभागाचे कर्मचारी बोलून सुद्धा 1 तास झाले, हाकेच्या अंतरावर असून सुद्धा 1 तास झाले तरी तिकडे कोणी आला नाही। तुमची अशी मागणी आहे की त्यांना बडतर्फ करावं? 1001% तुम्ही बघा, काशीमेरा जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिकडनं हॉस्पिटल आल्यानंतर त्या ठिकाणी 50 कर्मचारी पोलीस स्टेशनचे उभे होते काशीगावचे, पण त्या एकदा पण त्यांनी ट्रॅफिक जे डिव्हिजनचे मालक होते या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बघायला पण आले नाही। जेव्हा आम्ही 4 फोन केल्यानंतर इंगोले साहेब आले त्या ठिकाणी आणि मग ट्रॅफिक कंट्रोल करायला लागले। म्हणजे ही त्यांची ही आहे, विचार करा, अशी कामं करायची पद्धत आहे। त्या ठिकाणी तुमच्या इथे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तुमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी होते, या ठिकाणी अपघात झालाय तर त्या ठिकाणी तुम्ही बंदोबस्त वाढवून अजून या ठिकाणी कर्मचारी वाढवायला पाहिजे होते, एक पण कर्मचारी नव्हता। ह्याचा अर्थ किती सिरियसनेस आहे ना, हा ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर दिसतोय। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगतो, हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, हे जे लोकांच्या भावनेशी खेळतायत, त्यांच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। तुम्ही इकडचे स्थानिक माझे नगरसेवक आहात, मला एक गोष्ट तुम्ही सांगता की सर्व राजकीय पक्षाचे पुढारी इथे रस्त्यावरती उतरलेत, पण शासनाचे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असो, पोलीस कर्मचारी असो, यांना याच्याबद्दल महत्त्व कळत नाही। त्याच्याबद्दल काय सांगणार? जरूर आज सकाळी आम्ही खूप प्रयत्न केले त्या बालकाला वाचवायचा, परंतु आता 2 तासा अगोदरच त्याचं अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पोस्टमॉर्टमसाठी बॉडी त्याची आता नुकतीच त्यांच्या परिवारातून त्या तावडीतून सोडवलं, कारण की त्यांची एवढी मोठी शोकांकिता होती का दुःख तुम्हाला माहितीच असेल की ॲक्सिडेंटमध्ये गेलेल्या माणसाचं काय असतं। आणि आज सकाळपासून आम्ही बघतोय कोणीही इथे जबाबदारी घेण्यासाठी तयार होत नाही, कुठला अधिकारी इथे बघण्यासाठी आला नाही, संबंधित महानगरपालिकेचा असो किंवा कोणीही असो। सकाळपासून संदीप राणेसाहेब असतील, सचिन साळुंखे असतील, आम्ही स्वतः सर्वपक्षीय आम्ही इथे आज त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु कोणीही इथे आलेलं नाही। मोठ्या प्रमाणात आज इथे RMC प्लांटचं तुम्ही बघत आहात, धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे। काशीमीरा नाक्यावरती RMC प्लांटमधून पडलेल्या खडीमधून ही पहिली घटना नाही आहे। 10 वर्षा अगोदर सुद्धा नीलकमल नाक्यावरती एक रहिवासीचा मृत्यू झालेला होता आणि बाईकवरून सुद्धा अनेक जण पडलेले होते, अनेक तक्रारी येतात, परंतु अजूनपर्यंत प्रशासन झोपलेलं आहे। वाट बघत होते कोणाचा तरी मृत्यू व्हायचा, कारण की आपल्या इथं प्रथाच चाललेली आहे की जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्था जागा होत नाही, प्रशासन जागा होत नाही। आता मृत्यू झालेला आहे आणि आता बघूया काय होतं, या बालकाला खरंच न्याय भेटतो का की परत एकदा डोळे मिटून आहे तसंच चाललेलं आहे। नक्कीच आता मला तुमच्याकडे यायचं, तुम्ही RMC बद्दल फार विरोधामध्ये गेला होता, तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला। हा RMC प्लॅनची तुम्हाला काय माहिती आहे, कुठली कंपनी आहे आणि वारंवार अशा जर गोष्टी घडत असेल म्हणजे लोकांचा जीव घेण्याचं काय ठरवलं, टार्गेट घेतलाय का प्रशासनाने, काय सांगाल तुम्ही? प्रथमतः मी तुम्हाला सांगेन की महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला मी लायक नाही नालायक असं म्हणेन, कारण मी पत्रव्यवहार जेवढे केलेत
तर मला असं वाटत नाही की मी कुणाला बोलत नाही की कुणी जास्त केलेत. पण मला वाटतं माझ्या 2 ते 3 फायली जमा झालेल्या आहेत. महानगरपालिकेला जेवढे मी विरोधात पत्र टाकले त्यांनी एवढेच उत्तर दिले की आम्ही परमिशन नाही दिली, नगररचना विभागाने दिली. नगररचना विभागाकडे गेलो ते म्हणतात ना की वार्ड ऑफिसरने दिली. वार्ड ऑफिसरनी गेल्यानंतर ते सांगतात की महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड तिकडे जा, ठाण्यामध्ये जा, सायन बोर्डला जा, मंत्रालयात जा. इकडे एवढे पत्रव्यवहार करून सुद्धा 2-2 वेळा प्लांट बंद होतात, परत 15 दिवसांनी प्लांट चालू होतात. याला कारणीभूत कोण? मला वाटतं राजकीय इथले कोण स्थानिक पुढारी सुद्धा असू शकतात किंवा ज्यांचं राजकीय वरदहस्त आहे त्यांचं सुद्धा असू शकतो. आता काश्मीरामध्ये असे काही प्लांट आहेत त्यांची परमिशन नाही आहेत, पण कुठले राजकीय पक्ष नेत्यांचे आहेत त्यांचे प्लांट बंद होऊ शकत नाहीत. लोकांच्या जीवाला एवढा धोका आहे. मला वाटतं काश्मीरातले लोक जास्तीत जास्त टीबीने मरतील. कारण मला हे शब्द आता बोलावे लागतात कारण ह्यांच्यामुळे झालेलं आहे. हे कुठल्या शाळेच्या मुलांना बघत नाहीत, कुठल्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत नाहीत. त्यांना फक्त आपला धंदा व्यवसाय करायचा आहे आणि भरधाव वेग एवढा आहे आणि एवढी वाहनं आहेत की त्याला कुठल्या अंतर आलेलं नाहीये. ट्रॅफिकवाल्यांचा असेल, महानगरपालिकेवाल्यांचा असेल, राजकीय पुढाऱ्यांचा असेल, पण हे प्लांट बंद होण्याच्या फक्त घोषणा होत आहेत पण प्लांट बंद होत नाही. आणि आज इथं कुठल्याही पक्षाचा विचार न करता उद्या सकाळी सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व नागरिकांनी जाऊन सर्व प्लांटला टाळा ठोकायचा आहे. महानगरपालिका ठोकेल किंवा नाही ठोकणार, पण आपण उद्या जाऊन टाळा सगळ्यांनी ठोकायचा आहे आणि काश्मीरात एकही प्लांट चालू करून देणार नाही. कारण हे जीवाला हे जे मृत्युमुखी पडतात लहान लहान मुलं आहेत. 2 महिन्यापूर्वी आता मांजरेकर साहेबांनी सांगितलं नीलकमल नाक्यावरती 21 वर्षाचा मुलगा RMC प्लांटच्याच गाडी खाली गेला. कोणामुळे होत आहे? पण कुठलंही दुर्लक्ष, सगळा दुर्लक्षाचा भाग आहे. मी बोलतोय नालायक महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई यांची झाली पाहिजे. आणि उद्या मी सर्वांना विनंती करेन, सर्वांनी एकत्र येऊन हे RMC प्लांट आपण बंद करायचे. मला सचिनजी तुम्हाला विचारायचं आहे, महानगरपालिका काश्मीरांच्या जीवावर उठली आहे का? महानगरपालिका तर जीवावर उठलेलीच आहे आणि विषय असा आहे की दुपारपर्यंत आम्ही खरंच खूप ॲग्रेसिव्ह होतो या गोष्टीसाठी. आणि RMC प्लांटवाल्यांना मी पर्सनली सर्वांना फोन केला होता की आता तुमचे प्लांट बंद करा आणि त्यांनी बंद सुद्धा केलेत. ते बोलले आमच्या गाड्या आता बाहेर येणार नाहीत, जे काय असेल ते आपण नंतर. मी त्यांना सांगितलं की जे तुम्हाला नोटीस यायचे ते येतील, पण आता तुमचे प्लांट बंद झाले पाहिजे, तुमची एकही गाडी रस्त्यावर नाही आली पाहिजे. विषय असा आहे की ज्या बालकासाठी, ज्या मुलासाठी आम्ही दिवसभर पळत होतो, सचिनदादा असतील, राणेसाहेब असतील, आम्ही सर्व दिवसभर पळत होतो की बाबा याचा जीव वाचावा करून, पण दुर्दैवी त्याचा आता मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे आता जास्त बोलण्यात काय अर्थ नाहीये. आणि हे जे प्लांट आहेत हे आमची गॅरंटी, आता त्यांनी सांगितलंय कोणत्या एका पक्षाचं नाही, सर्व पक्ष आमची गॅरंटी की हे प्लांट आता आम्ही चालू देणार नाही आणि या प्लांटमधून येणाऱ्या गाड्यांपासून एकही जीव या काश्मीरमध्ये जाणार नाही, ही आमची सर्व पक्ष गॅरंटी. नक्की मला इथे आपण सांगू शकता एक युवा नेतृत्व अजय, मला तुम्ही सांगा, प्रत्येक गोष्टीमध्ये काश्मीरामध्ये पुढे असतात. पहिल्यांदा असं कुठं दिसलंय की माणुसकीला जागण्यासाठी राजकीय पक्ष रस्त्यावरती उतरलाय, पण इकडचे मला असं वाटतं की वरिष्ठ पोलीस निरीक्षक असू दे, जास्त करून वाहतूक विभाग, यांना ह्या गोष्टीची पडली ना, त्याबद्दल काय बोला? 100% कुठेही तुम्ही गल्लीमध्ये जावा, मोठे मोठे हायवेकडे बघा, अशा ISC सारख्या जशा गाड्या लागल्यात ना तशा गाड्या लागलेल्या असतात आणि ट्रॅफिकचे माणसं, अधिकारी कुठेतरी आयाशीपणा करत असतात. तर 100% इथे वाहतूक PI जे आहेत त्यांची 100% चुकी आहे. का की त्या परिवारातला जो घरातला पोरगा गेलाय ते खूप गरीब आहेत. आज त्यांच्या सपोर्टमध्ये कोण नाहीये, पण या ठिकाणी जेवढे पदाधिकारी आहेत ते अशा कुठल्या पक्षाला घेऊन नाचत नाहीये. सगळे एकत्र होऊन उद्या जाऊन काश्मीरात जेवढे प्लांट आहेत बिना पक्ष असा साईडला विचार करून त्या प्लांटकडे उभं राहून तोडायला लावणार. आणि 12 वाजतापर्यंत महानगरपालिकेला टाइम आहे. नाही कारवाई केलं तर महानगरपालिकेच्या बाहेर पण आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि इथे उभं राहून दगडाने तोडू आणि JCB आम्ही स्वतः पैसे देऊन तोडायला लावू. तेवढे प्लांट आहेत तेवढे. जसं की आपण पाहिलं, सर्व राजकीय पक्षांनी इशारा दिला आहे, उद्या 12 वाजेपर्यंत महापालिकेला अल्टिमेटम दिला आहे. 12 वाजेपर्यंत जर महापालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर उद्या हे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन रस्त्यावर उतरून हे सर्व RMC प्लांटला टाळे मारणार आहे. 2 दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या RMC प्लांट विरोधात पत्र दिलं होतं. याच पत्राच्या अनुषंगाने जर महापालिकेने आणि वाहतूक विभागाने जर वेळीच कारवाई केली असती तर आज या बालकाचा मृत्यू झाला नसता.